नमस्ते. आज आपण पाहणार आहोत बर्गर. तर बाहेर जसा बर्गर मिळतो त्या पद्धतीचा बर्गर न बनवता आज मी तुम्हाला अगदी हेल्दी पद्धतीने माझ्या स्टाईलने बर्गर दाखवणार आहे आणि तो चवीला सुद्धा एकदम अप्रतिम लागतो. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे एक पॅन घेतलाय. पॅन मध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल टाकून घेऊया. त्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि थोडीशी आपण ती परतून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ज्या पद्धतीने बनवायचा आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता हा बर्गर. तर आलं लसूण परतलं गेलं की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. कांदा सुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की यामध्ये आपण थोड्याशा भाज्या टाकणार आहोत. तर यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेणार आहे. तर माझ्याकडे 2 प्रकारच्या शिमला मिरची होत्या, तर त्या शिमला मिरची मी यामध्ये टाकून घेणार आहे. बारीक कट केलेलं टोमॅटो टाकूया आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत शिमला मिरची. तर यामध्ये जर तुमच्याकडे स्वीट कॉर्न असेल किंवा वाटाणा असेल किंवा अजून मशरूम वगैरे अजून कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. आपण यामध्ये शिमला मिरची टाकली तर ती शिमला मिरची व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे, म्हणजे ती खाताना कच्ची लागणार नाही. तर 1-2 ते 3 मिनिट आपण हे व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत सुके मसाले. त्यामध्ये आपण टाकू हळद, लाल मिरची पावडर, थोडासा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला यामध्ये मी टाकलेला आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि आपला मसाला करपू नाही म्हणून आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी, म्हणजे आपला मसाला छान असा तयार होईल. एकदम ड्राय मसाला आपला तयार होणार नाही. त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून परत आपण 1 ते 2 मिनिट हा मसाला छान असा परतून घेणार आहोत. तर आता इथे मसाला परतला गेलेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत पनीर. तर पनीरचे मी अगदी छोटे छोटे पीस मध्ये पनीर कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर हे मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं पनीर परतलं गेलेलं आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत सॉसेस. तर यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचाभर टोमॅटो केचप, थोडंसं मेयोनीज टाकूया. तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणी टाकली तरी चालेल. तर परत एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे आपली जे बर्गरसाठी लागणारं स्टफिंग तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आता आपण यामध्ये टाकूया कस्तुरी मेथी. तर इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. आपण ही एका साईडला काढून घेऊया आणि लगेचच आपण ह्या पॅनमध्येच आपण बनवणार आहोत बर्गर. तर एका साईडला ही भाजी आता काढून घेऊया. छान अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर बर्गर बनवला तर तो अतिशय हेल्दी सुद्धा आहे आणि चवीला सुद्धा छान लागतो आणि पोट सुद्धा आपलं भरतं. तर मुलं सुद्धा, लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात हा बर्गर. तर पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे. त्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया आणि जे बर्गरचे बन आहेत तर ते आपल्याला बटरमध्ये व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत. तर इथे आपण बर्गरचे बन शेकून घेतलेले आहेत. आता जो बर्गरचा बनचा खालचा पार्ट असतो तर तो आपण पॅनमध्ये ठेवणार आहोत आणि त्यावरती जी आपण पनीरची भाजी बनवली होती तर ती आपण त्यावरती ठेवणार आहोत. त्यावरती आपण थोडेसे सॉस टाकून घेऊया. तर इथे मी शेजवान सॉस टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं टोमॅटो केचप टाकूया, थोडंसं मेयोनीज टाकूया
तर इथे आपला बर्गरसाठी लागणारा झटपट असा सॉस तयार झाला. व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊया. आणि आता यावरती आपण जी पनीरची भाजी बनवली होती तर ती आपण यावरती ठेवणार आहोत. तर भरपूर असं भाजी ठेवायची त्यावरती, म्हणजे खायला छान लागते. जेवढी बसेल तेवढी आपण यावरती भाजी ठेवून घेतलेली आहे. त्यावरती आवडत असेल तर टोमॅटोची स्लाइस किंवा कांद्याची स्लाइस सुद्धा ठेवू शकता. यावरती मी ठेवलेला आहे चीज स्लाइस. आणि आता आपण परत त्याला बटर लावणार आहोत आणि बटर लावून परत हे दोन्ही साइडने शेकून घेणार आहोत. तर छान असं बटर लावून आपण हे दोन्ही साइडने शेकून घेऊया. असा गरम गरम हा बर्गर तुम्ही नाश्त्याला किंवा लंच डिनरसाठी सुद्धा खाऊ शकता. एकदम चविष्ट तयार होतो आणि पोट सुद्धा भरतं. तर छान दोन्ही साइडने आपण हे शेकून घेतलेलं आहे. तर आपला इथे हेल्दी असा तवा बर्गर तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.